नमस्कार. सरळ सरळ भाग 44 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय PhD संशोधनाचे निरुपयोगी विषय असा आहे. कितनी डिग्री मिली यह सवाल छोटा है, कितनी डिग्री मिली यह सवाल छोटा है, समाज को क्या मिला यही शोध का पैमाना है, समाज को क्या मिला यही शोध का पैमाना है. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून नव्हे तर काही महिन्यांपासून वर्तमानपत्रात अमुक अमुक यांना अमुक विषयावर PhD देण्यात आली, आचार्य पदवी देण्यात आली, अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहे. आणि वास्तविक दीक्षांत समारंभ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठमध्ये 23 डिसेंबर रोजी पार पडला. त्या ठिकाणी ह्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PhD संशोधनाच्या बाबतीत कुणाकुणाला कोणत्या विषयात PhD देण्यात आली याबाबतची माहिती त्या समारंभामध्ये विद्यापीठाकडून उत्तम विद्या या माहितीपर वार्षिक बुलेटिनमध्ये देण्यात आली. आणि यामध्ये दिसून आलं की मानव विज्ञान शाखेतील इंग्रजी विषयात एकूण 8 PhD देण्यात आली आहे. यातील 5 संशोधने हे विविध इंग्रजी लेखकांच्या कादंबरीवर आधारित होती. थोडक्यात कथा, कादंबऱ्या आणि नाटकांच्या कुंपणापलीकडे झेप घेण्याचे धारिष्ट संशोधकांनी केलेले दिसून आले नाही. कुठेतरी डिग्री कॉलेजच्या अभ्यासक्रमात एखादं पुस्तक किंवा त्यातील एखादा धडा सोडल्यास एकूण शिक्षण क्षेत्रात व समाजात या पुस्तकांचे योगदान तरी काय, अशा पुस्तकावर केलेले संशोधन कितपत समाज उपयोगी आणि वाचकांसाठी उपयोगी ठरणार असे प्रश्न निर्माण होतात. विशेष म्हणजे संशोधकांपैकी एकालाही शिक्षण क्षेत्रातील इंग्रजी विषयाचे अध्यापन, त्यातील नवीन प्रवाह, अडचणी, समस्या, डिजिटल युगातील आव्हाने, जगभरातील इंग्रजीचे विविध रूपे, उपलब्ध साधने यासारखी सामान्यांशी निगडीत ज्वलंत विषयाची निवड करण्याची इच्छा झाली नाही. आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे साहित्य विश्वसुद्धा कथा, कादंबरीतच गुंतलेले असणे हे शिक्षण क्षेत्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कुठले महाविद्यालय अशा संशोधनाची दखल घेते? PhD प्रदान केल्यानंतर अशा संशोधनाचे काय होते? याचा वापर केवळ ग्रंथालयातील कपाटे भरण्यासाठी होतो का? त्यावर कुठे चर्चासत्र होताना आढळून येतं का? असे संशोधन हे PhD मिळवण्याकरता केलेले एक जंजाळ, पल्लाळिके आणि कुचकामी ठरते. या ठिकाणी मला ओशो, आचार्य रजनीश यांची एक व्याख्या आठवते. 50 पुस्तके वाचा आणि 91 पुस्तके लिहा म्हणजे झाले संशोधन, असे ते म्हणाले होते. तसाच काहीचा प्रकार सध्या सुरू आहे. शिक्षणासह अनेक क्षेत्रात विविध समस्या आहेत. मात्र विद्वान मंडळीकडून समाज निरुपयोगी इतरांच्या लेखनावर उसना आव आणून निरुपयोगी स्वरूपाचे संशोधन समाजाच्या मस्तकी मारून PhD मिळविल्या जात आहे असे म्हणता येईल. वास्तविक PhD म्हणजे काय? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, मौलिक संशोधनाची सर्वोच्च शैक्षणिक पदवी विद्यापीठाकडून दिल्या जाते. एखाद्या विषयावर नवे ज्ञान निर्माण करणे, रिसर्च म्हणजे रिसर्च, पुन्हा पुन्हा शोध घेणे असा प्रकार असतो. मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली सुमारे 3 ते 5 वर्ष घालवणे, नंतर संशोधन प्रबंध तयार करणे, तोंडी परीक्षा देणे आणि उपयुक्त अशी ही पदवी डिग्रीपेक्षा विचार प्रक्रिया व संशोधन कौशल्य महत्वाचे असल्याचे महत्त्व पटवून देणारी असते. PhD मधून समाज, उद्योग, शिक्षण किंवा प्रशासनाला उपयोगी ठरणारे निष्कर्ष बाहेर येतात. विद्यमान समस्यांवर नवे उपाय सुचविले जातात. केवळ संदर्भ गोळा न करता मौलिक योगदान यातून होते. निरुपयोगी संशोधनाचे विषय म्हणजे त्याचा प्रत्यक्ष समाजाशी सामाजिक काही उपयोग नाही असा असतो. अशा विषयातून झालेले संशोधन हे संशोधनाबाबतच विश्वास कमी होणे, PhD पदवीची प्रतिष्ठा घसरणे, गुणवत्तापूर्ण संशोधकांना
संधी कमी मिळणे, सार्वजनिक निधीचा अपव्यय होणे, शिक्षण आणि समाज यांच्यातील दरी वाढवणे असे दुष्परिणाम अशा संशोधनातून येतात. प्रत्यक्षात पीएचडी ही डिग्री नसून एक प्रकारची जबाबदारी आहे आणि संशोधन निरुपयोगी नाही पण दृष्टिकोन निरुपयोगी आहे. वास्तविक गुणवत्तापूर्ण संशोधनातूनच समाजाची प्रगती शक्य आहे. किती पीएचडी झाल्या यापेक्षा किती उपयुक्त संशोधन झाले हे खूप महत्वाचे आहे. शेवटी या आशयाचा एक शेर मला आठवतो, गिनती नहीं डिग्रियों की, काम का होना जरूरी है. गिनती नहीं डिग्रियों की, काम का होना जरूरी है. जो समाज बदले वही शोध, बाकी सब मजबूरी है. जो समाज बदले वही शोध, बाकी सब मजबूरी है. नमस्कार.